नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे कल्पनाने आता सायलीचा हात पकडून तिला घरातून बाहेर हकलून दिलेलं असतं. अगदी नुसतं घरातच नाही तर तिने अंगणामध्ये सुद्धा सायलीला थांबून दिलेलं नसतं. गेटच्या बाहेर अगदी रस्त्यावरती कल्पनाने सायलीला हाताला धरून बाहेर काढलेलं असतं. त्यामुळे इथे आता नकळतपणे का होईना घरच्या लक्ष्मीचा अपमान मात्र झालेला असतो आणि त्याच्यामध्येच आता दरवर्षीप्रमाणे सुभेदारांच्या घरी जोगतीन आपला जोगवा घेण्यासाठी आलेली असते. पण त्यावेळेला तिला सायली जी घरची नवीन लक्ष्मी आहे, मागच्या वर्षी तिची कल्पनाने खूप छान पद्धतीने ओळख करून दिलेली असते आणि त्यावेळेला सायलीने त्या जोगतिनीची ओटी भरलेली असते. पण जेव्हा जोगतिनीला सायली घरामध्ये दिसत नाही त्यावेळेला ती विचारते की या घरची नवीन सून कुठे आहे. तेव्हा इथे आता कल्पना म्हणते की ती आता घरामध्ये नाही आहे, ती इथून निघून गेली. तेव्हा इथे आता जोगतिनीने एक भविष्यवाणी केलेली असते. ती म्हणते की तुम्ही घरच्या लक्ष्मीला घरातून हकलून दिले का. तेव्हा इथे आता कल्पना गप्पच बसते. कल्पना म्हणते की त्याला कारणं होती, आम्ही तिला जाणून बुजून घरातून हकलून दिलेलं नाही आहे. तेव्हा जोगतीन म्हणते की खरं काय खोटं काय शहानिशा न करता जर तुम्ही तुमच्या घरच्या लक्ष्मीला घरातून हकलून दिलं असेल तर ती तुमची चूकच आहे. तेव्हा तिथे आता प्रतिमासुद्धा असते, प्रियासुद्धा असते आणि अस्मितासुद्धा असते. तेव्हा इथे जोगतीन म्हणत असते की घरच्या लक्ष्मीला घरातून हकलून दिलं आणि जी काही नकारात्मक शक्ती आहे, जी नकारात्मक लोक आहेत त्यांना तुम्ही घरामध्ये थारा दिलेला आहे, असं जोगतीन प्रियाकडे आणि अस्मिताकडे बघून बोलते. तेव्हा प्रिया खूपच जास्त घाबरते. ती म्हणते आता ही माझ्याबद्दल बोलते की काय, अशी भीती तिला वाटते. पण इथे जोगतीने आता इशारा दिलेला असतो की तुम्ही वाईट लोकांना घरामध्ये ठेवलं आहे आणि लक्ष्मी म्हणून जी तुमची सून आहे तिला तुम्ही घरातून हकलून दिलं आहे आणि याचा विपरीत परिणाम तुमच्या घरावरती हा होऊ शकतो. कारण घरातली लक्ष्मी घराबाहेर आहे आणि अवदसा मात्र घरात आली आहे. तेव्हा इथे कल्पना म्हणते अवदसा म्हणजे. तेव्हा इकडे आता कशा पद्धतीने जोगतीन तिला उत्तर देते आणि मग जेव्हा घरची लक्ष्मी घरात नाही आहे तेव्हा कसं संकट सुभेदारांच्या घरी येतं आणि त्यामुळे कल्पना आता पुन्हा सायलीकडे जाते आणि तिला मानाने कशा पद्धतीने घरी घेऊन येते आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रियामुळे अर्जुन सायली एकमेकांपासून वेगळे झालेले असतात. तिने जास्त प्रमाणात आग लावलेली असते. तेव्हा इथे जोगतीन जेव्हा येते तेव्हा तिला घरामध्ये नकारात्मक शक्ती जाणवते. कारण का तिथे प्रिया आणि अस्मिता ह्या दोघी जणी असतात आणि त्यामुळे घरामध्ये वादविवाद झालेले असतात आणि सायली घरामध्ये नसते. तेव्हा जोगतिनीला त्या घरामध्ये काही बरं वाटत नाही. ती विचारते की तुमची नवीन सून कुठे आहे. तेव्हा तिने आता कल्पनाने आधीच सांगितलेलं असतं की ती घरामध्ये नाही आहे, ती निघून गेली आहे. तेव्हा ती म्हणते की घरची लक्ष्मी गेले आणि घरातली लक्ष्मीसुद्धा तिच्याबरोबर निघून गेली आहे का. घर बघा तुमचं कसं दिसतंय, एवढं मोठं घर तुमचं, सगळं काय आहे तुमच्या घरामध्ये, पण लक्ष्मी मात्र नाही आहे. तेव्हा इथे जोगतीन म्हणत असते की कुणीतरी अशी शक्ती आहे तुमच्या घरामध्ये जी तुमच्या घरासाठी वाईट आहे. कुणीतरी अशी व्यक्ती आहे जिच्यामुळे तुमचा मुलगा आणि सून एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या सुनेची आणि मुलाची बाजू घ्यायला हवी होती. पण तुम्ही तसं न करता तुम्ही तुमच्या घरच्या लक्ष्मीलाच घरातून हकलून दिलं. तेव्हा इकडे जोगतिनीला मात्र आता सगळं कळलेलं असतं. तेव्हा ती म्हणते की अशी कुणीतरी व्यक्ती आहे जिला तुम्ही या घरामध्ये कधी येऊसुद्धा द्यायचं नव्हतं. ती व्यक्ती आज तुमच्या घरामध्ये आहे आणि तुमची जी महत्त्वाची व्यक्ती आहे, जी तुमची सून, ती आज घरामध्ये नाही आणि याचा विपरीत परिणाम तुमच्या घरामध्ये होईल. काहीतरी संकट नक्कीच तुमच्या घरावरती येईल. तेव्हा तुम्ही आत्ताच तुमची सुख सुधारा, घरच्या लक्ष्मीला घरामध्ये परत घेऊन या. तेव्हा इकडे आता जोगतीन म्हणत असते की दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा मी तुमच्या घरामध्ये आले, पण जे मला आधी जाणवायचं तुमच्या घरातलं सुख ते आता जाणवलेलं नाही आहे. तेव्हा इकडे कल्पना म्हणते पण आम्ही तुमचं काही चुकीचं केलेलं नाही आहे, काही कमी केलेलं नाही आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी तुमचं स्वागत केलं आहे. तेव्हा जोगतीन म्हणते मी माझं म्हणतच नाही आहे, मी तुमच्या घराचं सुख बोलते. तुमच्या घराचं सुख तुमच्या माणसांमध्ये आहे आणि अशी चांगली माणसं घरामध्ये असल्यानंतर सुख आपोआपच आपल्या घरामध्ये येत असतं. पण आता सुख आणणारी व्यक्ती, सगळ्यांचं सगळं करणारी व्यक्ती मात्र नाही आहे आणि नको ती माणसं तुमच्या घरामध्ये आहेत. तेव्हा जोगतीन प्रियाकडे बघते. कल्पनाला तिचा इशारा कळत असतो.
काय झालं कसं झालं मला माहिती नाही आहे, पण एकदा घरच्या लक्ष्मीची सुद्धा बाजू मांडून घेतली असतीत, ऐकून घेतली असतीत तर बरं झालं असतं. त्यांना सुद्धा संधी द्यायला हवी होती. तेव्हा अर्जुनसुद्धा तिथे येतो. अर्जुनचा नाराज चेहरा बघितल्यानंतर जोगतीनेला कळतं की याच्यामध्ये अर्जुनची तर काही चूक नाही आहे, कारण सायली गेल्याचं दुःख त्याच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसत असतं. तेव्हा इथे अर्जुनसुद्धा आता तिचा आशीर्वाद घेऊन तिथून निघून जातो. तेव्हा इथे जोगतीन म्हणत असते की तुमच्या मुलाचं सुख तुम्ही बघा, तुमच्या मुलाचं सुख ज्याच्यात आहे त्याचा विचार करा, नाहीतर संकट यायला वेळ लागणार नाही. त्यामुळे इथे आता अर्जुन जेव्हा जात असतो तेव्हा त्याच्या गाडीचं छोटंसं ॲक्सिडेंट होतं आणि तेव्हा अर्जुनच्या डोक्याला मार लागलेला असतो. तेव्हा इकडे आता अर्जुनवरती आलेलं संकट जेव्हा कल्पनाला कळतं तेव्हा कल्पनाच्या लक्षात येतं की जोगतीने आपल्याला हाच तर इशारा दिलेला नाही आहे ना. तेव्हा इकडे तिला कळतं की एका लक्ष्मीचा जेव्हा घरामध्ये खूप जास्त अपमान होतो त्यामुळे इथे असं काही ना काहीतरी संकट येणं हे साहजिकच आहे. मग करायचं तर काय करायचं. तेव्हा इथे कल्पनाला आपली चूक कळते. ती म्हणते की जे काही झालं ते प्रियामुळे तर झालेलं नाही आहे ना, कारण तिनेच आधीसुद्धा अर्जुन सायलीला किती वेळा तरी एकमेकांपासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला. मी प्रियाचं ऐकून खूप मोठी चूक केली का. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर हाती आले ते बरोबर आहे, पण त्यांचीसुद्धा काहीतरी बाजू असू शकते ही तर आम्ही ऐकूनच घेतलं नाही. तेव्हा कल्पना म्हणते मी कुठेतरी चुकले का. सायली तर इतकी चांगली मुलगी आहे, ती या घरामध्ये आली पण ती चुकीची आहे असं मला कधीच वाटलं नाही. तिने कधीही आम्हाला फसवलं नाही, आमच्याशी खोटं बोलले नाही. हे खोटं ते सुद्धा ती ठरवून बोलली नव्हती. तर इथे अर्जुन आणि सायली या दोघांचं काहीतरी कारण असेल आणि म्हणूनच त्यांनी आमच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवली. पण त्यालासुद्धा कारण हेच होतं की आम्हाला त्रास होऊ नये, आम्ही त्या लोकांचं ऐकून घ्यायला हवं होतं ना. तेव्हा कल्पना म्हणते पूर्णाई आपलं चुकलं का हो. म्हणजे अर्जुन आणि सायली हे दोघेही आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि हे दोघं आपल्या सगळ्यांना किती जीव लावतात, त्या दोघांचं आपल्यावरती किती प्रेम आहे हे सुद्धा विसरून जमणार नाही. कारण इथे सायली या घरामध्ये जेव्हा लग्न करून आली तिने सुनेची सगळी कर्तव्य पार पाडली. अर्जुन आपला किती चांगला मुलगा आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. फक्त त्यांनी आपल्यापासून ही गोष्ट लपवली म्हणून आपण त्यांच्याबरोबर असं वागलो. हे आपलं चुकलं ना. जोगतीन म्हणत होती ते बरोबरच आहे. घरच्या लक्ष्मीचा खूप अपमान झाला, कारण जरी त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असेल तरीसुद्धा मंदिरामध्ये त्यांनी विधिवत लग्न केलेलं आहे, म्हणजे हे लग्न खरंच आहे ना. तेव्हा इकडे आता पूर्णाची म्हणत असते की आणि आपल्या घरावरती काय संकट येणार. तर इथे जोगतीने आता इशारा तर दिलेला असतो आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणजे इथे अर्जुनला थोडासा मार लागलेला असतो. तर इथे अजून कुणाला काही होता कामा नये. आपण सायलीची माफी मागून तिला घरी आणलं पाहिजे, कारण का नकळतपणे का होईना पण आपल्याकडून तिचा खूप जास्त अपमान झालेला आहे. ती दुखावली गेली आणि त्याचबरोबर नुसता तिचा अपमान नाही तर आपण तिच्या संस्कारांचा आणि तिच्या सगळ्यात जवळचे म्हणजे तिचे वडील, तिच्या वडिलांचा सुद्धा अपमान केला आहे आणि तिच्या वडिलांचा झालेला अपमान तो तिला काही सहन झालेला नाही आणि म्हणूनच सायली खूप जास्त निराश ही झाली होती. तेव्हा इथे आता अर्जुन कुणाजवळही बोलत नसतो. अर्जुनला सायलीने शपथ दिलेली असते म्हणून तो सुभेदारांच्या घरी राहत असतो, पण तो कुणाजवळही काही बोलत नसतो. तर इथे सायलीने शपथ दिलेली असते म्हणून तो निदान आता जेवायला तरी लागलेला असतो, फक्त सायलीसाठी. आणि इथे अर्जुन सायलीला भेटायला जात असतो, पण मधुभाऊने सांगितलेलं असतं की अजिबात माझ्या मुलीला भेटायला यायचं नाही, कारण तुमचा आणि तिचा काही संबंध नाही. घरच्या लोकांनी जसे संबंध तोडलेत तसे तुम्हीही तोडा. तेव्हा इथे आता सायली अर्जुनला फोन करते आणि म्हणते की आपण बाहेरच भेटूया, आपण इथे भेटूया नको, कारण मधुभाऊंना अजून त्रास होईल. तेव्हा सायली अर्जुनला सांगते की जे काही झालं त्याच्यामध्ये आपली चुकी होती. घरातल्या लोकांचा आपल्यावरती विश्वास होता आणि आपणच त्यांचा विश्वासघात केला म्हणून ते आपल्यावरती रागवलेत. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे सगळं प्रिया आणि अस्मिता या दोघांनी केले, कारण त्या दोघीजणी आपल्या रूममध्ये गेल्या होत्या आणि कपाटामधून त्यांनी ती फाईल काढली. मी लॉकरमधून ती वरती काढून ठेवली होती, कारण ते पेपर मला जाळून टाकायचे होते. तेव्हा इकडे अर्जुन म्हणत असतो की मला माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला ज्या दिवशी सांगायची होती त्याच दिवशी ती फाईल मी जाळून टाकणार होतो, पण मला काय माहिती होतं आपण तिथे नसताना प्रिया आणि अस्मिता त्या रूममध्ये जाऊन ती फाईल काढून मामाकडे ते पेपर देतील. तेव्हा इथे अस्मिता आणि प्रिया या दोघांच्या चुकीमुळे आपण दोघेजणं वेगळे झालो आहोत. तेव्हा सायली म्हणते पण काही हरकत नाही, हळूहळू सगळं काही व्यवस्थित होईल. घरच्यांच्या मनातला राग जाण्यासाठी आपण त्यांना वेळ दिला पाहिजे, म्हणून रागाच्या भरामध्ये अजून तुम्ही सगळ्यांची मनं दुखवू नका. तुम्ही सुद्धा वेळेवरती जेवत जा आणि सगळ्यांशी चांगले वागा, असं सायली म्हणते. मी सुद्धा मधुभाऊंचा राग घालवण्याचा प्रयत्न करेन.
त्यानंतर अर्जुन सायलीचं बोलणं झालेलं असतं. तर इथे सायलीच्या समजवण्यामुळे अर्जुन आता घरी येतो आणि तो निदान स्वतःची तरी काळजी घेत असतो. तेव्हा तो सगळ्यांना पटवून देऊन थकलेला असतो की सायलीची चुकी नाही आहे, खरं तरी सगळी माझी चुकी आहे. पण इथे कुणीही त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नसतं. पण इथे आता कल्पना आणि घरातल्या सगळ्यांनाच रिअलाईज झालेलं असतं की आपण या दोघांना एकमेकांपासून तोडून खूप जास्त चुकी केली. कारण अर्जुनच्या चेहऱ्यावरचा आनंद हा निघून गेलेला असतो. आणि जर अर्जुन आणि सायली दोघे एकमेकांवरती प्रेम करतात, ते म्हणतात की त्यांचं लग्न खरं आहे, तर मग त्यांना वेगळे ठेवणारे आपण कोण? आपण त्या दोघांना एकत्र आणलं पाहिजे असं कल्पना म्हणते. आणि पूर्णाजीला सुद्धा अर्जुनचं दुःख बघवत नसतं. चैतन्याने सुद्धा सगळ्यांना सत्य सांगितलेलं असतं की अर्जुनने जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं असलं तरीसुद्धा मंदिरामध्ये त्याने खरोखर लग्न केलं आहे आणि मी त्याचा साक्षीदार आहे. मी त्यांच्या डोक्यावरती अक्षता ह्या टाकलेल्या आहेत. त्यावेळेला त्या दोघांचं जरी एकमेकांवरती प्रेम नव्हतं तरीसुद्धा एकमेकांबद्दलचा आदर तेव्हाही होता. आणि सायलीने कधी तुम्हाला दुखवलं का? तिने सून म्हणून तिचं काम केलंच ना. आणि लग्न खोटं नव्हतं म्हणून तर ती या घरामध्ये राहत होती. तेव्हा इकडे आता चैतन्याने सुद्धा सांगितलेलं असतं. तेव्हा इथे कल्पना आता सायलीकडे येते आणि म्हणते की आम्हाला वाटलं की तुम्ही दोघांनी आम्हाला फसवलं, पण तुमचीसुद्धा बाजू काहीतरी असेल हे आम्ही जाणून न घेता आम्ही तुला घरातून बाहेर हकलून दिलं, तुझ्या संस्कारांकडे बोट दाखवलं. तुम्ही हे सगळं केलं तुमच्या कारणांसाठी केलं, पण आम्हाला त्रास होईल म्हणून हे सत्य आमच्यापासून लपवून ठेवलं. त्या कागदाचं महत्त्व तुझ्या लेकीने अर्जुनच्या लेखी आता शून्य आहे आम्हाला माहिती आहे. तर इथे आता घरच्या लक्ष्मीचा अपमान करून घर पण समाधानी नाही आहे आणि तिथली माणसंसुद्धा. तेव्हा आमची ही चूक तू आता पोटामध्ये घे. मोठीसुद्धा चुकू शकतात, तसे आम्ही चुकलो. तुझा अपमान झाला त्या घरामध्ये, त्यासाठी आम्हाला माफ कर. पण आता तू तुझ्या सासरी परत चल असं कल्पना सायलीला म्हणते. मधुभाऊंची माफी मागते, त्यांनासुद्धा समजावते. त्यांचा सुभेदारांच्या घरात अपमान झाला म्हणून माफी मागून इथे आता सायलीला रितसरपणे घरी घेऊन येते. तेव्हा इथे आता अर्जुनसाठी आणि घरातल्या लोकांसाठी सुद्धा सायलीची माफी मागून तिला मानाने परत घरी आणलेलं असतं.